याच्या जाळ्यात ते अडकून बसेल आणि मग एवढी सगळी शेवटी मेहनत आहे ही सगळी वाया जाईल. तुम्ही एक असाही आरोप केला की जर उपप्रवर्ग झाला तर स्पर्धा परीक्षा असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्यामध्ये ते आरक्षण लागू होणार नाही आणि त्याचा काहीच फायदा होणार नाही. सद्यस्थितीमध्ये जर आपण सध्या शिफारशी जर सरकारच्या पद्धतीने सांगताय त्याचा जर विचार केला तर माझी आता ही ढोबळपणाने माझी माहिती आहे अहवाल तुम्ही पाहिला नाही, परंतु आलेल्या शिफारशीवर असं दिसतंय की हे जर सरकारने स्वीकारलं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल किंवा IAS आहे, केंद्रीय परीक्षा आहे, साधे ग्रामपंचायतची निवडणूक लढवणं सुद्धा प्रवर्ग नसल्यामुळे राहणार नाही नसल्यामुळे तर सुद्धा मराठा समाजाच्या मुलांना कुठल्या प्रकारची संधी मिळणार नाही हे आमचं मत आहे. मग ह्यासाठी काय मागणी? म्हणून स्वतंत्र OBC मध्ये उपप्रवर्ग तयार करावा. वर 52% वर जाऊन मग 16% काय 22% सरकारला द्यायचं. आम्ही तर 16% शिफारस केलीच होती, पण किमान ती तरी काय सरकारने कायम ठेवायला जर जादा 22% पर्यंत सरकार जात असेल तर आनंद.